नमस्कार. या पद्धतीने वाटाण्याची भाजी नक्की ट्राय करून बघा. खूप छान लागते आणि घरातले पुन्हा पुन्हा ही भाजी करायला आवर्जून सांगतील अशी ही भाजी आहे. तर तेल गरम झाल्यानंतर जिरे, मोहरी याची फोडणी द्यायची. एक कांदा, एक टोमॅटो हे देखील व्यवस्थित परतून घ्यायचं. आलं, लसूण, खोबरं आणि कोथिंबीर याची पेस्ट टाकायची. ती तेलामध्ये परतून झाल्यानंतर एक एक चमचा या प्रमाणात सर्व घरगुती मसाले टाकायचे. त्यानंतर तुम्ही तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. हे मसाले तेलामध्ये परतून झाल्यानंतर कधीही यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं. इथे मी थोडंसं बटर ॲड केलेलं आहे. पाणी टाकल्यामुळे काय होतं, मसाल्यांना खूप छान अशी चव येते आपल्या भाजीला आणि याला तेल देखील व्यवस्थित सुटतं. सगळे मसाल्याला तेल सुटल्यानंतर यामध्ये वाटाणे ॲड करायचे. आता कवळे वाटाणे असल्यामुळे अगदी 10 ते 15 मिनिटात भाजी रेडी होते. हवं तेवढं पाणी टाकायचं आणि इथे आपली ही भाजी रेडी आहे. आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि